नमस्कार, मी मिसेस सुनीता तुमच्यासमोर घेऊन आले आहे झिंग मराठी चित्रपटाची टीम, जी आपले लीडचे हिरो आहेत. नमस्कार, मी सौरभ कुंभार. आणि आपले व्हिलनचे रोलमध्ये आलेले. नमस्कार, मी मोहन राव. आणि हे सहकलाकार. नमस्कार, मी शुभम चौधरी. आणि हे आपले सहदिग्दर्शक अक्षय मोरे. तर यांनी हा चित्रपट खूप छान केलेला आहे. आम्ही आत्ताच चित्रपट पाहून आलेलो आहोत. तर आपण हा चित्रपट करण्यामागचं कारण त्यांना विचारूया. बरेच वर्ष आम्ही थिएटर करतो. थिएटरमधनं शॉर्ट फिल्म, वेब सिरीज, अल्बम सॉन्ग. त्यानंतर तेव्हापासून होतं डोक्यात की फिल्म करायची आहे, ह्या क्षेत्रात उतरायचं आहे. तर तेव्हापासून होतंच. मग आम्ही ही टीम जी दिसते यांच्यामुळं ही गोष्ट घडली आहे. त्यांच्यासोबत मिळून ठरलं की एक फिल्म करायची आहे, तर कोणता विषय निवडायचा. मग झालं की लव्ह स्टोरी, ॲक्शन मूव्हीज बरेच आहेत, तर हे सोडून दुसरं काय करता येईल. मग आमचं मत झालं की आपल्या मातीतला विषय का नाही निवडायचा, जे की आहेत तमाशा प्रधान गोष्टी. मग आम्ही त्यावर अभ्यास केलो, बरेच फडांना व्हिजिट केलो. मंगला बनसोडे, काळू बाळू आपल्या इकडचे आहेत, त्यांना जाऊन व्हिजिट केलो. त्यानंतरची गोष्ट सुरू झाली की ह्याचा प्रवास सुरू झाला प्रॉपर. ठीक आहे, आता 19 सप्टेंबरपासून आता दिसतंय. हा रिलीज झालेला आहे चित्रपट. तर चित्रपट छान झालेला आहे, तुम्ही सगळीजण बघू शकता. आणि जे व्हिलनच्या रोलमध्ये आलेले आहेत, जे पहिल्यांदाच आम्ही त्यांना मोठ्या स्क्रीनवर पाहत आहोत, त्यांचं मनोगत ऐकूया. भूमिका ज्यावेळी आम्हाला आली, म्हणजे आम्ही मिळूनच हा प्रोजेक्ट केला. कुठंतरी महाराष्ट्राची लोककला विलुप्त होत चाललेली आहे. म्हणजे आता बघताय की ज्यावेळी आम्ही भरपूर फडांना आम्ही व्हिजिट केली, म्हणजे मंगला बनसोडे असू दे का, त्यांची जी काही व्यथा आहे, जी आम्हाला जेव्हा समजली की त्यांचा प्रवास असतो आहे, रात्री 2-2 वाजता इथं शो असला तर 200-200 किलोमीटर त्यांना जाऊन लांब शो करायला लागतो. तर त्यांच्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यावरती आम्ही कन्सेप्ट निवडली आणि एक करू म्हटलं की कन्सेप्ट बनवून आपण करू. तर त्यावेळी सगळेच म्हटले की तू विलन भूमिकेला जातो आहेस आणि तू कॅरेक्टर छान करू शकतेस. म्हणजे अक्षय असेल, सौरभ, शुभम, मी म्हटलेत की तू करू शकतोस. म्हटलं ठीक आहे, हा कधी केला नव्हता मी, हा विलन वगैरे अशी भूमिका वेगवेगळ्या केल्या त्या भूमिका. म्हटलं ठीक आहे, चला चॅलेंजिंग आहे, काहीतरी वेगळं आहे, करूयात म्हटलं. भारी वाटलं काम करताना, मजा आली सगळ्यांसोबत काम करताना, छान वाटलं एकदम. प्रवास भारी होता आमचा. थँक्यू. आता आपण सहमित्र, सहकलाकार यांना विचारू, मित्रांच्याबरोबर काम करताना कसं वाटलं त्यांना. भारी वाटते. असा मित्रांचा प्रोजेक्ट असलेला आमचा पहिलाच प्रोजेक्ट आहे. मी बऱ्याच प्रोजेक्टला एकत्र काम केलं आहे आणि आपल्या महाराष्ट्राची लोककला, तमाशा लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. आणि खरा तमाशा काय असतो. आणि गेल्या 10-15 वर्षानंतर पहिल्यांदा नांदी, म्हणजे बालगंधर्व मोठी माणसं आहेत सोडा, पण बऱ्याच दिवसांनी नांदी काय असते किंवा तमाशा, वगनाट्य, ह्या सगळ्याच गोष्टी आपण लोकांपर्यंत पोहोचूया असा एक आमचा अट्टाहास झाला. आणि तमाशा बरेच वर्ष झाले आला नाही अजून, म्हणजे काय म्हणतात त्याला, तशा टाईपच्या फिल्म्स आल्या नाहीत. म्हणजे सिमिलर न करता वेगळं काहीतरी लोकांपर्यंत पोहोचूया म्हणून आपण एक समाजाचं काहीतरी देणं लागतं. जसं मोहन सरांनी सांगितलं तसं की हा आपला सिनेमा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. अजून आम्हाला वाटतं जास्तीत जास्त लोकांनी अजून सिनेमा बघावा अशी आमची इच्छा आहे. अजून थिएटरमध्ये सुरू आहे. जास्तीत जास्त लोकांनी आपला सिनेमा बघा आणि आपल्या मातीतील कलाकार आहेत सगळे, सांगली कोल्हापूरचे आहेत, सपोर्ट करा. धन्यवाद. धन्यवाद सर. तर आता सहदिग्दर्शकांना विचारू की तुम्हाला या सगळ्या टीमबरोबर काम करताना कोणते अनुभव आले आणि कसे आले, त्यांनी दोन सांग. सगळ्यात पहिलं तुमचं धन्यवाद, तुम्ही आमची मुलाखत घेताय. ह्यांच्याबरोबरचा अनुभव म्हणजे आम्ही खूप वर्ष एकत्र काम करतोय, त्यामुळं इतर लोकांबरोबर जसे काम करायला मजा येते त्यापेक्षा जास्त ह्या लोकांसोबत काम करायला, म्हणजे आम्ही एकत्र काम करायला मजा येते. विषयाचं म्हणायला गेलं तर 2-2.5 वर्षापूर्वी याची सुरुवात झाली. सौरभने जसं सांगितलं की बाबा काहीतरी करायचं होतं, आपण मराठीतला आपल्या मातीतला विषय का निवडू नये असं जे झालं होतं ते. ह्यात तुम्ही बघायला गेलात तर ह्यात 8 गाणी आहेत. गण आहे, गोंधळ आहे, लावणी आहेत, तमाशाला ज्या पूरक गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि प्रॉपर म्युझिकल फिल्म आहे. आत्ता बघण्यात तर ह्या काही वर्षामधली प्रॉपर अशी म्युझिकल फिल्म हीच आहे आपली, ज्यामध्ये सगळं तुम्हाला पॅकेज मिळतं आहे.
सो मग आपण बऱ्याच लोकांना बघतो आपण हिंदीमध्ये किंवा अदर ठिकाणीचे आपल्या चित्रपटांना आपण जास्त प्राधान्य देतो का तर ते त्यांच्या मातीतले विषय निवडतात म्हणून. मग आमचं तेच झालं होतं की बाबा आपण आपल्या मातीतला का विषय निवडू नये. सर मग आम्ही झिंगची निवड केली आणि प्रत्येकाची आमची झिंग होतीच या क्षेत्रात करिअर करायची आणि आम्हाला सुरुवातीचं नाव पण मिळालं आहे झिंग. सो असं सगळ्या गोष्टी जुळून आल्यात. थँक्यू. अजून एक गोष्ट सांगायची तर हा कलाकार आहे ज्या फिल्ममध्ये हे सोडून ह्या फिल्ममध्ये त्यांनी 3 गाणी पण लिहिली आहेत. तुम्ही राया हे लव सॉन्ग ऐकला पायामध्ये जीवायला आणि हे गाणं हे 3 गाणी ह्यांनीच लिहिली आहेत. राया आणि राया लावणी ही आर्या आंबेकरने गायली आहे. छान गायली गाणी, छान गायलेत, लावणीही छान झालेली आहे आणि शेवटची लावणी तर नादखुळा झालेली आहे. तर मग हा चित्रपट तुम्ही सर्व युवा कलाकारांनी ही कथा मांडलेली आहे. याच्यातून नेमकं काय तुम्हाला दाखवायचं होतं प्रेक्षकांना? आता झिंग ही प्रत्येकाची असते. कोणाला डॉक्टर व्हायचं असतं, कोणाला अभिनय करायचं असतं. झिंग हा आता ही झिंग प्रोजेक्ट करताना ह्यात ज्या बाप मुलाची गोष्ट दाखवल्या या मित्रांची एक काहीतरी झिंग होती की बाबा ह्याची काहीतरी झिंग होती तमाशा पूर्ण करायची. असे प्रत्येकाला आपल्या आयुष्यात जे प्रत्येकजण माणसं असतात किंवा मुलं असतात प्रत्येकांच्या आयुष्यात काहीतरी झिंग असते. ती जिद्द आणि ते जे मोटिवेशन आहे म्हणजे आपला प्रवास सुरू करताना आपण कधी थांबायचं नाही किंवा एकदा सुरुवात केली की शेवटपर्यंत ती तडीच न्यायची. अशा पद्धतीनं आमचा हा भाग होता झिंग. पण प्रत्येकाच्या आयुष्यात एक झिंग असते ती प्रत्येकानं पूर्ण करावी. म्हणजे आईवडिलांची स्वप्न असतील किंवा मुलांची स्वप्न असतील, आपली काय स्वप्न आहेत यातून एक मोटिवेशन संदेश म्हणून आपण म्हणू शकतोय. आणि तीच आमची एक झिंग होती की लोकांपर्यंत पोचवायची. तर लोकांनी त्या प्रत्येकाची झिंग असते त्यातनं काहीतरी बोध घ्यावा असं आम्हाला वाटतं. धन्यवाद. आणि जरी आपला मित्र खचला थांबला तरी त्याची साथ सोडायची नाही. आपण त्याचं कार्य आपण चालू ठेवायचं हे मला यातून दिसलेलं आहे. तर तुम्ही नक्की जरूर बघावा. हा चित्रपट खूप छान आहे. सिनेमा चालू आहे, बुकिंग चालू आहे, करू शकता. दैनिक आरंभ मराठी, मी मिसेस सुनीता. धन्यवाद.